उमरखेड येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर येथे आज श्री गुरुवर्य परमपूज्य साहित्याचार्य श्री ऋषिराज शास्त्री म्हणजेच मामाजी यांचे भव्य स्वागत। सकाळी उमरखेड येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर येथे परिसरातील महानुभाव पंथीय आणि सर्व भाविक भक्त आणि श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने ढोलताशांच्या गजरात आचार्य मामाश्री यांचं स्वागत करण्यात आलं। या स्वागतादरम्यान त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने महंत संन्यासी फुलाताई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी पूजनीय महंत फुलाताई, संन्यासी आणि सर्व संन्यासी परिवार, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मराठी 9 न्यूज, उमरखेड। औदुंबर नदीमध्ये तुम्ही आलात, महानी घंटी तुमच्या भक्तासाठी काय आशीर्वाद असेल तुमचा? हा जो प्रसाद वंदनाचा कार्यक्रम होतो आहे तो त्याच्याकरता चित्रविध साधनाची सेवा हा त्याच्याकरता मूळ मुद्दा आहे। त्याला वर्ष होऊनच ही सद्भक्त मंडळी येतात, पूजन अर्चना वगैरे करतात, दुसरं काही नाही। तर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थस्थानांचं दर्शन घेत, त्याचबरोबर मानव संप्रदायाचा जो सिद्धांत आहे हा चतुर्विध साधनावर अवलंबून आहे, या चतुर्विध साधनाचं दर्शन घेत आणि त्या परिसरातील सद्भक्तांना आणि साधू संतांना भेटी देत या ठिकाणी मानव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील महाराष्ट्र संत शिरोमणी महाराष्ट्र अधिकरण परमपूजनीय परमादरणीय साहित्याचार्य आचार्य श्री ऋषिराज शास्त्री उर्फ मामाजी हे मानव संप्रदायातील अत्यंत विद्वान आणि उच्च प्रकारचे व्यक्तिमत्व असणारे साहित्याचार्य असून बाबांचे मानव संप्रदायामध्ये जवळजवळ 60% जो परिवार आहे, जो आमच्यासारखा आणि आमच्यापेक्षा सिनियर आणि ज्युनियर असणारा हा संपूर्ण परिवार आज पंथामध्ये मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। हे त्यांच्याच आशीर्वादाचे हे कार्य आहे। आणि म्हणून बाबांचा आश्रम वांबुरी या ठिकाणी असून त्या ठिकाणी 15 एकरच्या परिसरामध्ये हा आश्रम विस्तारलेला आहे। त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने स्थायी स्वरूपामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ज्यामध्ये महिला अधिक पुरुष वर्ग आहे। उत्तर भारत, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी विविध प्रांतामधून त्या ठिकाणी विद्याभ्यास करण्यासाठी आलेली सर्व संत मंडळी, साधक मंडळी, त्यांना त्या भाषेमधून तिथे अभ्यास दिला जातो। आणि दरवर्षी आचार्य श्री साहित्याचार्य मामाजींचा एक 7 दिवसाचा प्रवास ठरलेला असतो, तो महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये असतो। यावर्षी या प्रवासाचा जो क्रम आहे तो परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हा, आणि आता आपल्या विदर्भामध्ये आज त्यांचं प्रस्थान झालेलं आहे। इथून परत नांदेड जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये बाबांचं भ्रमण होणार आहे। तर अशा प्रकारे चतुर्वेद साधनाचं दर्शन घेत, भेटी घेत आणि समाज प्रबोधन करत आणि विश्वशांतीचा, आत्मकल्याणाचा संदेश देत आचार्यजींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या मंदिरामध्ये असणाऱ्या तपस्विनी फुलाताई, त्याचप्रमाणे महंत श्री संन्यासी बाबा आणि हा सर्व उमरखेड निवासी सर्व परिवाराने या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारे त्यांचं स्वागत केलेलं आहे, सन्मान केलाय। तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सत्य, अहिंसा, शांती, समतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, जातीय निर्मूलनतेचा, अंधश्रद्धा निर्मूलनतेचा महान संदेश देत निघालेले हे आचार्यश्री आज या ठिकाणी उमरखेड येथे आहेत। इथून पुढील प्रस्थान आता नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे। धन्यवाद। सर्वज्ञ श्री चक्रधर एकमेव श्री चक्रधर स्वामीच्या संबंधात असलेला पानपुडा हा बायसाचा पानपुडा या नावाने प्रसिद्ध आहे। आणि हा पानपुडा या संन्यासी पिढीमध्ये फक्त असा एकच वस्तू आहे की जी चक्रधर स्वामीच्या संबंधात असलेली वस्तू, एकच वस्तू, हिचा अलग भाग झालेला नाही, एकमेव वस्तू आहे। ह्याच्यामध्ये स्वामींनी पान खालेली आहे, बाईसांनी स्वामींना भेट दिलेला हा पानपुडा आहे। हा 800 वर्ष जुना आहे। 12व्या शतकामध्ये बाईसा नावाची भक्त होती श्री चक्रधर स्वामीची, त्याने हा पानपुडा देवाला दिलेला आहे आणि तो आज आमच्या पंथामध्ये वंदनीय म्हणून 800 वर्षापासून आमच्या पिढीने हा
जतन केलेला आहे हा पानपुडा.